हॅलो एव्हरीवन. 29 SB वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी स्वाती मन्नी. आज एक थोडा गंभीर विषय घेऊन आलेली आहे. ठीक आहे, नाईट टॉक पार्ट 2 यामध्ये अनेक दिवस झाले ॲक्च्युली हा विषय घ्यायचा होता मला, पण मी स्वतःला कुठे ना कुठेतरी रोकत होते. तर मी हा विषय घेत आहे. विषय थोडा वादग्रस्त होऊ शकतो. ज्यांचं माइंडसेट जसं आहे त्याप्रमाणे. टाइप्स ऑफ फॅमिली अँड पॅरेंट्स हा सब्जेक्ट घेतलेला आहे. आगीत हात घालतो ना तसा हा विषय आहे. कारण की दोन बाजू आहेत. पॅरेंटच्या साईडने बोललं तर चिल्ड्रन दुःखी होतील आणि मुलांच्या साईडने बोललं तर पॅरेंट्स हे होतील, ऑब्जेक्शन घेऊ शकतील. तर कोणीही ऑब्जेक्शन घेऊ नका. व्हिडिओ ही टोटली कॉमन आहे. मी स्टार्टिंगला सांगत आहे, एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या व्यक्तीला धरून बोललेली नाही. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. रात्र आहे त्यामुळे व्हॉल्यूम कमी आहे बोलण्याचा. हेडफोन यूज करा, आधी सांगत आहे. आणि हा विषय थोडा गंभीर आहे आणि खूप दिवस झाले घ्यायचं चाललं होतं, त्यामुळे हा विषय मी घेतलेला आहे फायनली. आणि खूप रिक्वेस्ट होत्या, चर्चा झालेली आहे, स्टडी आहे, एक्सपिरियन्स आहे. या सगळ्याच्या जोरावर मी हा विषय घेतलेला आहे. खूप दिवसापासून चाललं होतं घ्यायचा विचार चालू होते, कसं घ्यायचं, काय कसं प्रेझेंट करायचं आहे. कारण की असे विषय असतात ना, त्यासाठी प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. कारण की असे जे सब्जेक्ट असतात हे घेणं म्हणजेच एक कठीण काम वाटतं खूप लोकांना. म्हणजे माझ्यासारखे जे मोटिवेशनल स्पीच देतात वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा. आणि खूप विचार करण्याची गोष्ट आहे. खूप विचार करावा लागतो की काय बोलायचं आहे, कसं प्रेझेंट करायचं आहे. एखाद्या गोष्टीला धरून बोललं तर दुसरे लोक येऊन टीका करतील, किंवा त्या गोष्टीला धरून बोललं की हे लोक येऊन टीका करतील. त्यामुळे कसं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे याच्यावर खूप विचार केला आणि तेव्हा जाऊन हा सब्जेक्ट घेतलेला आहे, टाइप्स ऑफ फॅमिलीज अँड पॅरेंट्स. ओके, तर प्लीज केअरफुली ऐका, कारण की हे सगळ्यांशीच रिलेटेड आहे आणि तुम्हालाही पण एक्सपिरियन्स आलेले असतील. आणि नोट्स काढलेल्या आहेत, स्टडी आहे, एक्सपिरियन्स आहे, डोळ्यासमोर असलेली उदाहरणं आहेत, ईमेलला आलेले लेटर्स आहेत, अजून ग्रुप डिस्कशन झालेलं आहे. असे अनेक आहेत. पर्सनली सुद्धा अनेक लोकांचं ऐकलेलं आहे. तर मी या सगळ्याच्या आधारावर बोलते आहे. असं नाही की मी एकतर्फी बोलते, असं नाही आहे. घार जशी 10 दिशा फिरत असते, लक्षात घ्या मी काय म्हणते आहे. नाहीतर उद्या एखादा पॅरेंट्स ऐकेल, उद्या एखादे पालक ऐकतील आणि उगाचच नको ते टीका किंवा ऑब्जेक्शन घेतील. मला तसं नको आहे अजिबात. तर एक सांगते, घार जशी 10 दिशा फिरते, तसंच 10 दिशा फिरून जो अभ्यास केला आहे, जो एक्सपिरियन्स आहे, त्यावर आधारित मी बोलणार आहे. ओके, तर ही वॉर्निंग लक्षात घ्यावी. ही नोट, ही टिप जे तुम्हाला समजायचं आहे ती लक्षात घ्यावी. तर मला एक सांगायचं तुम्हाला की तुम्हाला एक माहिती आहे, या अख्ख्या जगामध्ये म्हणजे या अख्ख्या पृथ्वीवर जितके सजीव आहेत त्या सजीवांपैकी जे कुटुंब आहेत, माणसाचे जे कुटुंब आहेत, त्याच्यातले 85 ते 90% फॅमिली मेंबर्स आपल्या मुलांना समजून घेत नाही, फिलिंग्स समजून घेत नाही. आणि हे झालेल्या अभ्यासावरून आहे, अंदाज बांधलेला आहे. तर हे मी तुम्हाला सांगते की नाही, समजून नाही घेत. मग ते भले कितीही हे असो. आता मी पॉईंट्स काढलेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते. तर बर्डन असतं मुलांवर खूप खूप, जसं की स्टडीचं आहे, इतर अनेक गोष्टींचं आहे, एज्युकेशन, अजून करिअर. अँड नेक्स्ट तुम्हाला माहितीच आहे, सांगायची काही गरजच नाही. ओके, तर अशा पद्धतीचं बर्डन मुलांवर लादलं जातं अनेकदा. आणि तुम्हाला एक सांगते की
आधी मी तुम्हाला सांगते आणि नंतर आपण पॉईंट्सविषयी बोलूया. आणि व्हिडिओ जर मोठी झाली तर मी सेकंड पार्ट घेऊन येत आहे त्याचा. की एक सांगते, हे जे कलियुग आहे ना, याच्यामध्ये तुम्ही रोज न्यूजमध्ये बघतच असताल की पॅरेंट्सनी मुलांना मारलं, जीव घेतला. आणि असं पण येतं की मुलांनीही पॅरेंट्सला मारलं, जीव घेतला. आपल्या रक्ताची नाती काही राहिलंच नाही आहे कलियुगामध्ये. तेच अनेक गोष्टींवरून अशा घटना घडत आहेत. तुम्ही आता वाचतच असाल, पेपरचं पान उलटलं तर तेच घटना. मी तर आजकाल वाचतही नाही, म्हणजे पहिले वाचायचे पण आता इच्छाच होत नाही. इकडे इतकी निगेटिव्हिटी भरली आहे आपल्या समाजामध्ये, इतकं तर नाही. म्हणजे हे जे कलियुग आहे याच्यामध्ये, आणि मग तुम्हाला तेच सांगते ना, मग अनेक पॅरेंट्स असतात ते जेव्हा एकत्र जमतात तेव्हा हेच म्हणतात, आमचा मुलगा ऐकत नाही, आमची मुलगी ऐकत नाही, आमच्या मुलाने हेच केलं, आमच्या मुलाने तेच केलं. या लोकांना कळत नाही की तुम्ही त्यांना कधी समजून घेतलं. मला एक सांगा, पॅरेंट्स लोकांना मी एक क्वेश्चन विचारेन की लास्ट टाईम तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही मिठी केव्हा मारलेली? त्याच्या मनात काय चाललंय जाणून घेतलं? त्याचे अश्रू काय येतात हे विचारलं? ठीक आहे, अगर आता 2 कॅटेगरीज येतात. एक कॅटेगरी अशी येते की मुलं घरी काहीच सांगत नाहीत, ओके. आणि दुसरी कॅटेगरी येते की मुलं घरी सगळं सांगतात. एक कॅटेगरी अशी येते की मुलं खूप इमानदारीने वागत असतात, गुड बॉय किंवा गुड गर्ल म्हणून राहत असतात. पण हे खूप अवघड असतं. हे पण मी सांगते, स्वतःचा एक्सपिरियन्स मी एक सांगू इच्छिते की समाजात किंवा घरात कुठेही गुड गर्ल म्हणून राहणं अवघड असतं, जसं देव म्हणून राहणं अवघड असतं तसं. कारण अनेक गोष्टी म्हणजे असतात, झेलाव्या लागतात, ऐकून घ्यावं लागतं अनेक गोष्टी. तर मी तुम्हाला एक सांगेन की पुन्हा एकदा, की आता माझे रिलेटिव्ह किंवा कोणी बघत असेल तर एक सांगू इच्छिते की पर्सनली मी काही सांगत नाही आहे, हे कॉमन आहे, ओके. पुन्हा एकदा, नाही तर उद्या जाऊन पुन्हा मला कॉल्स वगैरे येतील आणि नको त्या गोष्टी ऐकायला लागतील. त्यासाठी मी सांगत आहे की कॉमन आहे, अनेक गोष्टी कॉमन आहे, सगळ्याच गोष्टी कॉमन आहेत. असं मी हे करत नाही आहे, लक्षात घ्या. देन ओके, सेकंड अजून एक मुद्दा येतो. असे खूप पॉईंट्स आहेत, त्याच्यातला अजून एक पॉईंट घेईन मी, डिमोटिवेट. ओके, एक लाजिरवाणी गोष्ट, मुलांना डिमोटिवेट केलं जातं. मला एक सांगा, तुमची मुलं आहेत, तुम्ही डिमोटिवेट करताय, तुला हेच जमणार नाही, तुला तेच जमणार नाही, तू हेच नाही करू शकत किंवा तू तेच करू शकत नाही, आणि तुझ्या बसची बात नाही येते किंवा अशा अनेक गोष्टी. डिमोटिवेट म्हणजे तुम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याच्या जागी तुम्ही त्यांना असं दाखवून देता, इतकी निगेटिव्हिटी भरताय स्वतः की तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही. तुम्ही कशी परीक्षा घेऊ शकता? मला एक समजत नाही आहे. आपल्या मुलांना एक चान्स तरी द्या ना. समजा एखादं काम दिले तुम्ही त्याला, आधीच तुम्ही त्याला सांगताय की तुम्ही हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही, असं कसं? तुम्ही त्याला चान्स द्या. पहिलं तर तुम्ही निगेटिव्ह बोलायचं थांबवा. आता जे पण माझे व्हिडिओ बघत असेल, ते छोटे मुलं बघत असेल किंवा वृद्ध लोक बघत असतील, मी कॉमन सांगते, तर तुम्हाला कितपत कोणत्या गोष्टी घ्यायच्या ते तुमच्या हातात आहे, ओके. मी म्हणते की मी हे म्हणते, थोडं डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे की कारण की लोक आहेत बाहेर, तर प्लीज तेवढं समजून घ्या. आणि जर शब्द इकडचे इकडे झाले तर शब्दशः अर्थ घेऊ नका, ओके. हे सांगू इच्छिते मी. असं म्हणू इच्छिते की तुम्ही स्वतः काम देताय तुमच्या मुलांना. आता मुलगा मुलगी असं धरत नाही, मुलांना मी कॉमन शब्द वापरते. तर आज तुम्ही स्वतः काम देता आणि तुम्ही स्वतःच म्हणताय की तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही. तुम्ही पॉझिटिव्हली घ्या ना, तुम्ही बोला ना की तू हे करू शकतोस, तू हे करू शकतोस, ओके, तू हे करू शकतेस. आणि
फक्त करू शकतेस नाही, चांगल्या पद्धतीने, उत्तम पद्धतीने करू शकतेस. हे थोडं बोलायला शिका ना. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. मग दुसरा मुलगा जेव्हा टॉप करतो तेव्हा त्याच्याशी तुलना तुमच्या स्वतःच्या मुलाशी का केली जाते, हे तुम्ही नाही लक्षात घेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थोडं डोकं चालवा. नको तिथे चालवण्यापेक्षा अशा गोष्टींमध्ये थोडं चालवा जेणेकरून तुमचंही भविष्य उज्ज्वल होईल. मुलांचं तर ते करतातच आहेत ना कष्ट. जी सिन्सिअरली मुलं आहेत ते कष्ट करतात. जे नाही करत त्यांच्याबद्दल मी बोलतच नाही. आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, जे पेरेंट्स खरंच मुलांना समजून घेतात त्यांच्यासाठी ही व्हिडिओ नाही आहे. एकतर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ऐकू शकता, असं काही नाही की नाही ऐकू शकत, असं काही नाही आहे. आणि जिथं काही वाईट बोलत नाही आहे मी, किंवा एखाद्याचं नाव घेऊन बोलत नाही आहे, किंवा अशी चुकीची भाषा वापरत नाही आहे मी. जे रियालिटी आहे ते सांगत आहे. तर मी म्हणते की तुम्हाला इतकीच पर्वा आहे तुमच्या मुलाची किंवा मुलीची, तर तुम्ही त्याला जे काम दिलंय ते प्रॉपर पद्धतीने तरी करू द्या, कमीत कमी. तर तुम्ही काय बोलताय, तुला हे जमणार नाही, तुझ्या बसची बात नाही आहे. मी स्वतः पाहिले असे अनुभव, मी स्वतः पाहिलेत असे लोक. आणि मी माझ्याकडे केसेस पण आल्या तशा. केसेस म्हणजे मी ॲडव्होकेट वगैरे असं नाही, पण कुठलीही गोष्ट आपल्यापर्यंत येते त्याला केसेस हा शब्द वापरला जातो. आणि तुम्हाला इतकेच डाऊट असतील तर मला कॉन्टॅक्ट करा, हेही सांगते. पर्सनली करा. इतर लोकांना करून नको त्या गोष्टी मला ऐकायच्या नाही. ओके. तर तुम्ही जर एखादं काम किंवा कोणी समजा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने दिलं असेल, तुमचा मुलगा जर जॉब करतो, तुमची मुलगी जर जॉब करते, बाहेरच्या लोकांनी काम दिलं असेल, तरी तुम्ही त्याला डिमोटिवेट करताय. म्हणजे आता मी जे लोक समजूतदार आहेत किंवा जे लोक असं करत नाहीत त्यांच्यासाठी नाही आहे, ज्या लोकांना खरंच काही कळत नाही आहे त्यांच्यासाठी आहे. आणि हे माझ्या एजचे जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठीही आहे, कारण की त्यांच्याशी रिलेटेड आहे. त्यांचे पॅरेंट जर असं वागत असेल तर एखाद्या पॅरेंट्सला समजावण्याची खूपच गरज आहे. तर व्हिडिओ दाखवून द्या, इट्स ओके, तो तुमच्या हातात आहे. त्याच्यावर उपाय काय हेही मी सांगणार आहे पुढे जाऊन. पण आता मी त्यांचे थोडे रंग सांगते तुम्हाला लोकांचे. तुम्हाला माहितीच आहे स्वतः, तुम्ही रोजच रंग बघता. टाईप्स ऑफ फॅमिलीज अँड पॅरेंट्स. ओके, तर मी एक म्हणते, डिमोटिवेट का करता तुम्ही? आता मला काही लोक विचारतील की तू जे विचार इतके चांगले आहेत, तर आय थिंक तुझे फॅमिली मेंबर्सही असतील. एक मिनिट, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे की माझे जे विचार आहे असं हे नाही आहे ना, फिक्स नाही आहे ना, परमनंट नाही आहे ना की माझे जे असतील तेच माझे फॅमिली मेंबर्सचे असतील. त्यांचे अगदी माझ्या टोकाचेही असू शकतात. म्हणजे माझे जे विचार आहेत, थिंकिंग आहेत, माझा जो स्वभाव आहे त्याच्या विरुद्धही असू शकतो. आणि हे काय याच्या मागचंही रिझन सांगणार आहे मी तुम्हाला. आणि व्हिडिओ मोठी होणार आहे, ती बघायची ताकद, हिंमत ठेवा, पेशन्स ठेवा, हे तुम्हाला आता सांगणार आहे. कारण की गोड बोलून खूप झालं, आता थोडंसं तिखटही बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हणते मी, व्हिडिओ मोठी होणार आहे, ऐकण्याची पेशन्स ठेवा. आणि जर टाईम नसेल तर तुम्ही नंतर क्लिक करून ऐकू शकता. एक गोष्ट अजून एक सांगते, आजकाल TV सिरियल्समध्ये फिल्म्स अशा फालतूच्या निघतात. या सगळ्यांमध्ये इतकं घाणेरडं पॉलिटिक्स, इतकं घाणेरडं पद्धतीने, इतक्या नीच पद्धतीने दाखवलेलं असतं. त्या सगळ्या पद्धतीमुळे मुलांवर तर इफेक्ट होतोच आहे, पण पॅरेंट्सवर पण होतो आहे ना. सिरियल्समध्ये काय दाखवतात, ज्यांचे पेरेंट्स दुपारी काम नसतं किंवा कधी असं वेळ मिळेल तेव्हा त्यांना सिरियलचे जेव्हा ज्यांना ॲडिक्शन असतं ते सिरियल बघतात. ज्यांना सिरियलचं वेड आहे. ओके, आता मी स्पेशली जेंट्स लोकांचं नाही सांगणार, कारण लेडीज लोकांना सिरियल खूप आवडतात, असं काही नाही आहे. जेंट्स लोकही बघू शकतात. आणि मी जो कमी व्हॉल्यूम ठेवला आहे तर तुम्ही प्लीज हेडफोनचा वापर करा. हे तुम्हाला सांगू इच्छिते की सांगते, आजकाल सिरियल्समध्ये इतकी नीच पद्धतीने दाखवलं जातं की तुमच्या फॅमिलीमध्ये भांडणं लावली जातात अक्षरशः. आणि वर्षानुवर्षे तुमच्या फॅमिली मेंबरच्या डोक्यात ना असं घुसवलं जातं, ओके, की असंच असतं, तसंच असतं, अनेक गोष्टी निगेटिव्ह. तर त्याचा जो इफेक्ट आहे ना तो आपल्या पॅरेंट्सवर होत असतो. आणि पॅरेंट्स कधी कधी चुकीचं वागू लागतात, ही एक गोष्ट आहे.
आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुन्हा उलगडून सांगेन, कारण मला जी महत्त्वाची गोष्ट सांगायची ती सांगायचीच आहे. अजून एक गोष्ट अशी की माणूस आहे, या जन्मामध्ये हा माणूस आहे. हा तो ही मी तुम्हाला दिसते स्वाती वन्य. मी एक व्यक्ती आहे. पण माझा जो आत्मा आहे तो अनेक जन्मापासून अनेक जन्म घेत 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 आलेला असतो या जन्मामध्ये. तुम्हाला समजते, अनेक जन्म म्हणजे त्याच्यासाठी लिमिटेशन्स नाही आहे आत्म्याला जन्म घेण्यासाठी. आणि हा खूप मोठा स्टडी आहे. हा इतका मोठा स्टडी आहे की तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील. आणि तो स्टडी मी आत्ता करते आणि करणार आहे, म्हणजे अजून खूप करणार. आणि त्याच्यावर मी तुम्हाला शेअर पण करणार आहे की जे मला हे वाटतं. आणि ज्यांना खरं पर्सनली बोलायचं आहे त्यांनी प्लीज बोलू शकता. हां, मी तुम्हाला अजून एक सांगते गोष्ट. मी एका व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण आय थिंक त्यांना विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी ठेवलं नाही. किंवा अनेक नाही, एका नाही, अजून होते अशा काही 2-3 लेडीज पण होते, त्यांनाही मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर ठीक आहे ना, मी हे सांगत नाही तुम्हाला. मला हे सांगायचं म्हणणं आहे की मी कोणाला सांगितलं, कोणाला नाही. ओके, तर मला एक सांगायचं आहे की एक आत्मा असतो आणि तो अनेक जन्म घेऊन आलेला असतो. तर प्रत्येक जन्मामध्ये तो जेंडर चेंजही होऊ शकतं. म्हणजे एक आत्मा आहे, तो असं बघत नाही की मी या जन्मात स्त्री आहे तर पुढच्या जन्मात पण स्त्री म्हणूनच जाईल, किंवा पुढच्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्मात पण स्त्री म्हणून जाईल, असं नाही आहे. एखादा आत्मा एका जन्मात पुरुष असू शकतो, दुसऱ्या जन्मामध्ये तो स्त्री असू शकतो, पुन्हा पुरुष. म्हणजे असं अल्टरनेट, किंवा जे त्याचे कर्म आहेत त्याच्यावर ते डिपेंड आहे. आणि ते सगळं देवाकडे हिशोब होत असतो त्याचा. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तो जो आत्मा आहे, आणि असं नाही आहे की तो हिंदू धर्मातच जन्म घेतोय आत्मा, तो अनेक धर्मांमध्ये जन्म घेत असतो. जसं की एका जन्मामध्ये तो मुस्लिम आहे, तर एका जन्मामध्ये तो हिंदू असू शकतो, एका जन्मामध्ये तो ख्रिश्चन असू शकतो, एका जन्मामध्ये तो वेगळ्याच धर्माचा असू शकतो. पण त्याचं नाव वेगळं असू शकतं, त्याचा जेंडर वेगळा असू शकतो, त्याच्याशी रिलेटेड लोक वेगळी असू शकतात. आणि तीच लोक, जसं की एका जन्मामध्ये त्यांनी पुण्य केलं आहे, तर पुढच्या जन्मामध्ये तीच लोक त्याला चांगली फळं देतात. समजा मागच्या जन्मी जर एखाद्याने थोडंफार पाप केलं असेल, तर या जन्मामध्ये एखादा दुश्मन आहे, तो तुमची फॅमिली मेंबर म्हणून पण जन्म घेऊ शकतो. म्हणजे अगदी तुमचे आई वडील म्हणून सुद्धा. त्याला म्हणतात कार्मिक अकाउंट. आपले 2 अकाउंट असतात. तुम्ही लक्षात घ्या, मी ही खूप जीव तोडून आणि महत्त्वाची माहिती सांगते, आणि हे सगळं याच्यावर मी स्टडी केलेलं आहे म्हणून मी सांगते. आणि ज्यांना असं वाटतं ना याच्यामध्ये खूप माहीर आहेत, तर त्यांनी प्लीज बघू नका, कारण हे तुमच्यासाठी नाही आहे मग. आणि तुम्हाला आणखी स्टडी करायचं तुम्ही करू शकता. या स्टडीचं नाव काय हेही ज्यांना माहीत नसतं ते स्वतःला अति हुशार समजत असतात, त्यामुळे त्यांनी बघू नये. आणि मी शिवा वगैरे देत नाही आहे, हे लक्षात घ्यायचं. वादग्रस्तही बोलत नाही आहे, किंवा नावही कोणाचं पर्सनली घेतलेलं नाही आहे. पण ज्यांना वाटतं की मी याच्यामध्ये पारंगत आहे, खूप हे आहे, तर त्यांनी कृपया व्हिडिओ बंद करायची, अजिबात बघायची नाही. ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी मी आलेली आहे इथे माझ्या प्लॅटफॉर्मवर. त्यामुळे इथे येऊन नको त्या गोष्टी ऐकवायच्या नाहीत मला, किंवा बोलायच्या नाहीत, किंवा विचारही करायचे नाहीत. तर मी इतकं सांगू इच्छिते की 2 अकाउंट असतात आपले, एक कार्मिक अकाउंट आणि एक आपलं सोलमेट अकाउंट. सोलमेट अकाउंट हे तुम्हाला एक सांगते, ते आपण थोडं बाजूला ठेवू. आपण कार्मिक अकाउंटविषयी बोलू ना आधी. तर कार्मिक अकाउंटमध्ये काय असतं, आता समजा, आता मी मागच्या जन्माचं घेते. आता माझे जन्म अनेक झाले असतील, म्हणजे तुम्हाला सांगते. तर ना, प्रत्येक फॅमिलीमध्ये आपण जे जन्म घेतो त्या प्रत्येक फॅमिलीचे संस्कार त्या आता माझा मागच्या जन्मी समजा मी असेल 60 किंवा 70 वर्षापर्यंत जगली असेल, ओके. तर त्या मागच्या जन्मामध्ये काय माझ्यासोबत झालंय काय नाही ते मला या जन्मात आठवत नसतं. हे प्रत्येकाशी रिलेटेड आहे, असं नाही की असं नाही आहे की हे फक्त माझं सांगते, हे प्रत्येकाशी रिलेटेड आहे. आणि प्रत्येकाने कधी जन्म घ्यायचा नाही, किंवा मुक्ती मिळणं, हे सगळं भगवंताच्या हातात आहे, ओके. आणि हा खूप मोठा स्टडी आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते आत्ता, ओके, मी तुम्हाला सांगू इच्छिते की
कार्मिक अकाउंट जे असतं आपलं, तर मागच्या जन्मी माझं ज्यांच्याशी वाकडं होतं, माझे ज्यांच्याशी भांडणं होती, माझी ज्यांच्याशी दुश्मनी होती, ज्यांच्याशी काही फायटिंग झाली असेल ते, तर त्या लोकांचं जे राहिलेलं असतं ना अतृप्त की बदला पूर्ण करण्यासाठी, तर ते लोक या जन्मामध्ये आपले असे रिलेटिव्ह होऊन येतात, असे रिलेशन घेऊन येतात की आपण त्यांच्याशी तिथे रिलेशन तोडूच शकत नाही कोणत्याही परिस्थितीत. असं ते रिलेशन घेऊन येतात. आणि आपण जेव्हा स्वर्गात जातो त्याची पण एक खूप मोठी कहाणी आहे. तर तेथे देव आपल्याला तिथे आपल्या आत्म्याला विचारलं जातं की तुला कोणत्या जन्मात, म्हणजे तुला पुढच्या जन्मात जायचं आहे. तर विचारलं जातं की तुला स्त्री बनून जायचं आहे की पुरुष बनून जायचं आहे, किंवा असं विचारलं जातं, नाही जात ते अजून क्लिअर नाही आहे, कोणालाच क्लिअर नाही आहे, कारण त्याच्यावर अजूनही अभ्यास चालू आहे मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांचा आणि जे हिलर आहेत त्यांचा. तर तर ना त्याला विचारलं जातं की हे बघ, तुला या जन्मात गेल्यानंतर असे दुःख भोगावे लागणार आहेत. तेव्हा आपण त्याला हो म्हणलेलो असतो. आपण आपण आता समजा मागच्या जन्मात मी किती वर्षाची जगले मला माहीत नाही, पण जेव्हा मी मेले असेल मागच्या जन्मात, तर तो आत्मा जो आपल्या आणि त्या आत्म्यावर डिपेंड आहे तुम्ही कशी कर्म केले, तुम्हाला नरकात पाठवलं जाते का स्वर्गात. तिथे देव दोन्हीकडे हजर असतो. तो विचारतो की तुम्हाला पुढच्या जन्मात जाऊन कुठल्या पद्धतीचं आणि तुला गेल्यानंतर असे दुःख भोगावे लागणार आहे, तुला मंजूर आहे का. तर आपण जसं सॉरी सिग्नेचर करतो ना एखाद्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर, तसं देवाच्या दरबारी आपण सिग्नेचर मारलेली असते, सिग्नेचर केलेली असते आपण, की हो आता मी तिथे जाऊन म्हटली असेल की हो ठीक आहे मी यांच्या घरात जन्म घेईन आणि माझे जे कर्म भोगायचे असतील ते ठीक आहे तुम्ही पाठवून द्या, आणि त्यांच्याशी काय असेल ते ठीक आहे मी पुढे जाऊन त्यांच्याशी डील करेन. आपण इतकं सहजपणे वरती कबूल केलेलं असतं, माहिती आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ज्यांना खरंच खूप इंटरेस्टने ऐकायचं आहे त्यांनी पर्सनली बोलावं माझ्याशी, कारण की पब्लिकली काही गोष्टी मला नाही वाटत सांगाव्यात, कारण कोणाचा विश्वास बसेल नाही बसेल, कोणी पण उठून काही मला बोलेल, त्यामुळे मला नको आहे. तर मला एक सांगायचं आहे, आपण तिथे कबूल केलेलं असतं. मग मी तिथून आता मी माझं उदाहरण फक्त एक सांगते असं, कारण की तुम्हाला कळण्यासाठी. तर तिथून पृथ्वीवर आपण जेव्हा येतो, म्हणून ते जे बाळ असतं, ते बाळ म्हणजे तो आत्मा जो असतो त्याच्या नजरेसमोर सगळी चित्रफीत त्याच्या आतल्या जन्माची त्याला डोळ्यासमोर येत असते. त्याने जी चुकीची कर्म केलेत म्हणून बाळ रडत असतं. ही इतकी मोठी स्टोरी आहे त्याची. म्हणजे मी तुम्हाला आत्तापर्यंत कुठून कुठपर्यंत आणून सोडलं सांगते. मागच्या जन्मापासून तर या जन्मापर्यंत आणून सोडलं मी तुम्हाला. म्हणून बाळ रडत असतं का, कारण की त्याला ना त्या आत्म्याला दिसत असतं अक्षरशः त्याची आधीची फॅमिली त्याच्यासाठी रडतीये, आणि ते ओरडून सांगत असतं की तुम्ही रडू नका, मी दुसऱ्या घरी जन्म घेतलेला आहे. तर असे एक्सचेंज होत असतात आत्मे. ओके. आणि ह्या जन्मातून त्या जन्मात आणि काही लोक ना खूप कमी वयात जेव्हा मरतात तेव्हा त्यांना होल्डवर ठेवलं जातं, त्यांच्या आत्म्याला होल्डवर ठेवलं जातं की तुझा अजून टाईम पिरियड नाही आहे दुसरा जन्म घेण्यासाठी. म्हणजे एखादा मुलगा समजा 20 वर्षात किंवा 30 वर्षातच समजा एक्सपायर झाला, तर त्याच्या आत्म्याला होल्डवर ठेवलं जातं की तुझा अजून वेळ नाही, अजून 30 वर्ष तुला काढावे लागतील किंवा अजून 70 वर्ष काढावे लागतील. नाही 30 नाही, सॉरी, हां अजून 30 वर्ष म्हणजे 60 किंवा अजून 30, 40, 50 असं जे टाईम लिमिट प्रत्येक आत्म्याची प्रत्येक कर्मानुसार ते देव त्याला तिथे वरती होल्ड करून ठेवतात. होल्ड म्हणजे धरून ठेवतात की आत्ता तुझा जन्म नाही आहे, तुझा जन्म जेव्हा येईल तेव्हा येईल. खूप मोठं शिक्षण आहे. ओके. पण मला आत्ता हे सोप्या भाषेत तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून मी सांगते. कारण शास्त्रीय भाषेत नाही कळणार लोकांना, म्हणून मी अगदी माझ्या सपोर्टर्सना स्पेशली त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना कळावं, म्हणजे काही गोष्टी त्यांना उलगडत नसतात हे मला फील होत आहे, म्हणून मी त्यांना सांगू इच्छिते. ओके ना. तर हे असं असतं की देव जेव्हा विचारतो तेव्हा आपण तिथे सांगून इथे आलेलो असतो, आणि पृथ्वीवर आल्यानंतर आपल्याला कळत नाही की आपण दुःखी काय, हो ना. आपण दुःखी काय या मागचं कारण तुम्हाला समजलं असेल. मागच्या जन्मी आपण ज्या लोकांशी अनेक गोष्टी डील केलेल्या असतात
ते आपण समजा चुकीचंही वागलो असो किंवा काहीही, एखाद्याला कुठल्या तरी गोष्टीसाठी तडपवलं असेल किंवा एखाद्याला काहीतरी वाईट बोललं असेल, तर तो व्यक्ती या जन्मात पण येतो 100% येतो. तुमच्या डोळ्यासमोर असतो. ते कार्मिक अकाउंट आहे. ते तुमचे रिलेटिव्ह किंवा तुमच्या अनेक गोष्टी जन्म घेऊन आलेले असतात. ते आपण बाजूला काढूया कार्मिक अकाउंट. आता घेऊ सोलमेट्स. ओके. जर मागच्या जन्मात आपण एखादी गोष्ट चांगली केली असेल, एखाद्यासाठी चांगलं, तर तुम्हाला एक सांगते, मागच्या जन्मामध्ये तुमचे शब्दशः अर्थ घेऊ नका, जीव लावणारे, प्रेम करणारे किंवा लवर्स असतील किंवा हजबंड वाईफ असतील किंवा तुमचे मित्रमंडळी असतील किंवा तुमचे हितचिंतक असतील, बॅकग्राऊंडला थोडं डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे, थोडे प्लीज समजून घ्या. तर ते सगळे सोलमेट्स म्हणून येतात. सोलमेट्स म्हणून येतात. सोलमेट एक जर धरला आपण, सोलमेट एक म्हणजे मागच्या जन्मी जर तुमचा एखादा अत्यंत प्रिय व्यक्ती, प्रेम करणारी व्यक्ती असेल, समजा आता त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. एक आहे अतृप्त प्रेम, एक आहे पूर्ण प्रेम. त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा अतृप्त राहिलेलं असतं, तर ते या जन्मी पूर्ण करण्यासाठी येतात. कुठल्या ना कुठल्या तरी हेतूने भेटतात. अशा अनेक गोष्टी आहेत. पर्सनली विचारावा, मी सांगेन, कारण की या गोष्टी मला नाही वाटत मी पूर्णपणे सांगाव्यात. पूर्णपणे म्हणजे 1 मिनटं थांबा, मला सुचत नाही ॲक्च्युली मी काय बोलली आणि काय सांगायचं काय नाही, हे सुद्धा मला खूप विचार करावा लागतो. तर अतृप्त असतात ना, ते या जन्मी भेटतात, पूर्ण करण्यासाठी येतात कुठल्या ना कुठल्या तरी हेतूने. आणि तेच पूर्ण झालेलं प्रेम जरी असलं, पूर्ण झालेलं म्हणजे हजबंड वाईफसुद्धा असू शकतात, ते पुन्हा या जन्मात भेटतात. आणि ते कसं ओळखायचं तुम्हाला सांगते. कसं आहे ते कसं ओळखायचं सांगते, सोलमेट्स आहेत की नाही. ॲक्च्युली कसं असतं ते कसं ओळखायचं, ॲक्च्युली मी ते पर्सनली सांगू शकते, पर्सनली सांगू इच्छिते, पण तरी पण थोडंसं सांगते तुम्हाला. समजा माझं सोलमेट आहे, तर त्याला जर काही हर्ट झालं तर मला हर्ट होतं, मला हर्ट झालं की त्याला होतं, म्हणजे त्याला ठेस लागली की माझ्या डोळ्यात अश्रू येतील, मला काय झालं की त्याला अश्रू येतील. ते सोलमेट्स असतात. ओके. असं नाही आहे की फोन करून विचारलं आहे की तुला लागलं का, असं. ते सगळं दिखावा आहे. ते दिखावा काही करणारे जे असतात ते कार्मिक असतात. कार्मिक अकाउंट्स असू शकतात. म्हणजे तुम्हाला सांगते, या जन्मात बघा, तुम्हाला ना माझी व्हिडिओ मोठी होत चालली ॲक्च्युली. मला जे सांगायचं टाईप ऑफ पॅरेंट्स, फॅमिली तिथे राहिलंच बाजूला. कारण हे मी का सांगते, कारण की हे कार्मिकमध्ये पॅरेंट्स येतात. खूप अनेकदा कार्मिकमध्ये पॅरेंट्स येतात. सोलमेट्स आपण बाजूला ठेवू, त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण आता मी तुम्हाला कार्मिकचं का सांगते, मागच्या जन्मी तुम्ही जे काय केलं असेल, त्या समजा ते मागच्या जन्मीत कोणीही तुमचे असू शकतात. ओके. तुमचे फ्रेंड्सही असू शकतात किंवा तुमचे दुश्मनही असू शकतात. जर या जन्मी त्यांनाही देव विचारतो ना की तुम्हाला पुढच्या जन्मात जाऊन काय करायचं आहे. त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं असतं, पण आपण आपलं उत्तर दिलेलं असतं. पण आपल्याला माहीत नसतं की त्यांचं उत्तर काय आहे ते, म्हणजे त्यांनी देवाला उत्तर काय दिलं आहे, आपण देवाला उत्तर काय दिलं आहे. तर आपण तर देऊन बसलो की हां, मला या फॅमिलीमध्ये जन्म घ्यायचा आहे आणि जे दुःख माझ्यासमोर येतील ती मी फेडायला तयार आहे. पण त्यांनी काय उत्तर दिलं आहे, समजा मागच्या जन्माचे दुश्मन आहेत तुमचे, तर ते गेले देवाकडे. ते स्वर्गात गेले की नरकात गेले हे त्यांच्या कर्मानुसार, पण त्यांनाही देव विचारतो, त्यांनाही चित्रफित दाखवली जाते. देव अगदी प्रेमाने शेजारी बसवतो त्या आत्म्याला आणि विचारतो की बाबा रे, तू ही असे कर्म केलेस, सांग आता तुला कोणता जन्म देऊ. म्हणजे हे बघा, आत्मा, किडे, मुंगी, पक्षी, प्राणी सगळे जन्म घेऊन आलेला असतो. सगळ्यात शेवटचा जन्म तो माणसाचा असतो. ओके. त्याच्यावर पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन, पण मला आत्ता इतकं सांगू इच्छिते की ते समजा तुमचे मागच्या जन्मीचे दुश्मन आहेत. तर त्यांनी काय सांगितलं, आता ही व्यक्ती अशी आहे, त्याचे आई वडील म्हणून मला बनून जायचे. कारण की असं बंधन बांधून द्या की ते कधीच नाही तुटायला पाहिजे आणि मस्त आमचा बदलाही पूर्ण होईल. म्हणजे फक्त आई वडीलच नाही, तुमचे रिलेटिव्ह म्हणून, तुमचा म्हणजे मागच्या जन्मीचा दुश्मन या जन्मात पण दुश्मन म्हणून, किंवा एखादा
ऑफिस मेंबर, ऑफिस स्टाफ मेंबर किंवा ज्यांचं तुमच्याशी या जन्मात जमत नाही, पटत नाही, तो एखादा व्यक्ती बनून ते आलेले असतात. तर ही खूप मोठी हे आहे, स्टोरी आहे, कहाणी आहे, शिक्षण आहे, एज्युकेशनच आहे. याला मी एज्युकेशनच मानते. तर हे खूप मोठं एज्युकेशन आहे. हे काही लोकांना पटेल, नाही पटेल म्हणून मी सांगते, पर्सनली बोलू. पर्सनली अशा खूप गोष्टी आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनीच यावं, आणि ज्यांना विश्वासात नव्हता आणि आत्ता बसू लागले त्यांनीसुद्धा. ओके, पर्सनली विचारा. स्क्रीनला ईमेल आय डी देते आहे. असेल इंटरेस्ट तर यू कॅन आस्क मी पण तुम्हाला नक्की सांगेन. तर मग हे सगळं सांगण्यामागचं कारण काय होतं, की फॅमिली मेंबर्स किंवा आपले पेरेंट्स आपल्याशी असं का वागतात, आपल्याला समजून का घेत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की कुठेतरी आपल्याला, म्हणजे तुम्हाला आता स्पेशली स्टुडंट्सना, मुलांना, मुलींना समजावं की आपल्यासोबतच असं का होतं अनेकदा. तर हे तुमचं कुठलं अकाउंट आहे हे तुम्ही ओळखा. कारण या जन्मात तुम्ही कितीही चांगलं करा, कितीही चांगलं करा, कितीही चांगलं वागा, तुमच्याशी वाईट वागलं जातं. का वागलं जातं, तर ते हे कारण आहे की ते तुमचं मागच्या जन्माचं काही कर्म असू शकतं. म्हणजे असं नाही पण ह्या जन्मात चांगलं आहे, मागच्या जन्मात काही केलं नसेल. आपण मागच्या जन्मातसुद्धा अनेक गोष्टी केल्या असतील चुकीच्या. मागच्याच काय, याच्या आधीचे खूप सारे जन्म आहेत. मी तुम्हाला सांगते, आत्मा हा अनेक वर्ष जन्म घेत राहतो. म्हणजे आता 200 वर्षापूर्वीचा जुना, 300 वर्षापूर्वीचा जुना, 400, असे हे जे शरीर आहे, जसं आत्मा आहे तो कपडे, आपण कसं कपडे बदलतो तसं आत्मा हा शरीर बदलतो. तर मी अनेक शरीर बदलून, म्हणजे माझा जो आतला आत्मा आहे तो ह्या जन्मात काही आठवत नाही त्याला मागच्या जन्माचं, तर अनेक शरीर बदलून बदलून तो आलेला असतो. पण आपले जे लोक आहेत आजूबाजूचे, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, खूप इंटरेस्टिंग आहे. एखादी व्यक्ती पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं हिला कुठेतरी पाहिलंय. तुमच्या बाबतीत घडलं असेल तर नक्की घ्या आणि त्याच्यावर थोडा विचार करा. एखादी व्यक्ती पाहिल्यानंतर असं वाटतं या व्यक्तीला कुठेतरी पाहिलंय. कुठे पाहिलं असेल, शाळेत तर नाही पाहिलं, कॉलेजमध्ये नाही पाहिलं, पण अचानक त्या व्यक्तीला पाहून एकदम 2 प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. एक तर खूप छान वाटू शकतं आणि एक तर खूप वाईट वाटू शकतं. आता मी तुम्हाला वाईटचं बाजूला ठेवते, छानच बोलूया आपण, जरा पॉझिटिव्ह बोलूया. तर मी एखाद्या व्यक्तीला पाहिलं आणि त्याला पाहता क्षणी असं वाटलं हिला कुठेतरी पाहिलंय, म्हणजे या व्यक्तीला कुठेतरी पाहिलंय. म्हणजे जेंट्स का लेडीज हे नाही सांगणार, पण असं वाटतं या व्यक्तीला कुठेतरी पाहिलंय. एखाद्या ठिकाणी सुद्धा आपण जेव्हा जातो तेव्हा आपण असं म्हणतो हे ठिकाण मी कुठेतरी पाहिलंय. मला अनेकदा असं फील होतं, मी कुठल्याही ठिकाणी गेले, म्हणजे जास्तीत जास्त मला हिस्टॉरिकल प्लेसेस जास्त फील होतं. आता ते मला पर्सनल आहे, ते नाही सांगू इच्छिते मी. पण मी कुठे अशा ठिकाणी भेट दिली किंवा मी एखादी गोष्टीचं वर्णन जरी ऐकलं तेव्हा डोळ्यासमोर इमेज तयार होते, आणि जेव्हा त्या प्लेसला मी भेट देते तेव्हा ती सेम टू सेम इमेज माइंडमध्ये तयार झालेली ती ते समोर असते. तसं एकदा माझं घडलं होतं. माझ्या मावशीच्या घरी जायचं होतं आणि तिचं घर होतं. तर मी फक्त ऐकून होते की डोंगर आहेत, तिथून ट्रेन जाते आणि एक घर आहे. माझ्या डोक्यात ते चित्र रंगलं आणि जेव्हा मी रिॲलिटीमध्ये पाहिलं तेव्हा ते रिॲलिटीमध्ये ते प्लेस होतं. म्हणजे याआधी माझा जेव्हा, म्हणजे मागच्या जन्मी, म्हणजे मला माहीत नाही, पण त्या वास्तूला पाहायच्या आधीसुद्धा आपली ती डोळ्यासमोर इमेज होते, किंवा त्या वास्तूला पाहता क्षणी फील होतं इथे की ह्या वास्तूमध्ये मी कधीतरी आले होते, या वास्तूला मी पाहिलंय असं. तर तेच ते वास्तूचं पण तसंच आहे आणि व्यक्तीचंही तसंच आहे, की एखाद्या व्यक्तीला आपण पाहिल्या क्षणी म्हणतो या व्यक्तीला कुठेतरी पाहिलं, आठवण्याचा प्रयत्न करतो, विचारतोही कधी कधी जाऊन की तू आम्हाला कधी पाहिलं, तुम्ही आम्हाला ओळखता नाही. अरे असं का होतंय मग आपल्यासोबत, असं का होतंय? आणि ते कधी कधी असंही होतं, एखादी व्यक्ती पाहता क्षणी ओळखत नाही आहे पण आपली वाटू लागते, असं पण होऊ शकतं. म्हणजे आता प्रत्येकाचं पर्सनल वेगवेगळं असू शकतं, असं नाही म्हणते की माझ्यासारखंच असायला पाहिजे, असं नाही. पण असं आहे की त्या व्यक्तीला पाहता क्षणी एकदम कम्फर्टेबल फील होणं, पॉझिटिव्ह फील होणं, आनंद वाटणं, अचानक सुख वाटायला लागणं,
आणि असं वाटतं हे आपली व्यक्ती, अरे पण ही तर ओळखत पण नाही आपल्याला, आपण त्याला ओळखत नाही, असं कसं वाटतंय आपल्याला, काही समजतच नाही. खूप कन्फ्युजन होतं. असं का होतं? बिकॉज ते आपलं सोलमेट कनेक्शन असतं, म्हणजे ते मागच्या जन्माचे आपले असतात. हितचिंतक असू शकतात, तुमचे हजबंड किंवा तुमची वाईफ असू शकते, किंवा तुमचं लव्ह रिलेशन असू शकतं, जे अर्धं राहिलं असेल किंवा पूर्णही असेल, पण ते म्हणतात ना जन्मोजन्म साथ वगैरे, तशा पद्धतीचं असू शकतं, म्हणून ते तसं. तर तेच तुम्ही घ्या. आपण जर आता असं बोलू की एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणी खूप राग येऊ लागतो, ही व्यक्तीसोबत माझं जमतच नाही, असंही होऊ शकतं. तर ते असतात आपले कार्मिक अकाउंट, म्हणजे मागच्या जन्मात जे आपण केलेलं असतं कर्म, तर त्याचं ते हिसाब चुकता करण्यासाठी या जन्मात आलेले असतात. तर हे सगळं आहे, म्हणून आपलं कधी कधी फॅमिली किंवा रिलेटिव्हशी पटत नाही, अनेक अशा गोष्टी. आता मी तुम्हाला या जन्मातले हे सांगितलं की टी व्हीचे इफेक्ट होतात, पण ते पण तुम्ही विचार करा ना की मागच्या जन्माचं सुद्धा असू शकतं. आपली जी कर्म आहेत त्यावर डिपेंड आहे. तुमचे आता मी तुम्हाला मग असे सांगितलं की तुमचे एनिमीज असू शकतात, तुमचे वाईट चिंतणारे मागच्या जन्माचे, त्याच्या मागच्या जन्माचे, त्याच्या असे 500,000 वर्षापूर्वी चे आत्मा, त्याच्याही आधीचे, असे अनेक वर्ष जन्म घेत 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 ते या जन्मात आलेले असतात. खूप मोठा प्रवास करून आलो आपण आत्ता. सगळं मी सांगत असताना तुमच्या डोळ्यासमोर इमेज पण आली असेल, तुम्ही इमॅजिन पण केलं असेल, कारण ही रिॲलिटी आहे. हां, आणि हा खूप मोठा अभ्यास आहे, मी तुम्हाला आधीच सांगते, आणि याच्यावर माझा अभ्यास नेहमी कंटिन्यू चालूच असतो. तर हे अशा पद्धतीचं आहे. फ्रेंड्स, द टाईप्स ऑफ फॅमिलीज अँड पॅरेंट्सबद्दल आपण पुढच्या भागात बोलूया, कारण की ही व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे, आणि मी तुम्हाला सगळं जो विस्तार मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये जे सांगितलं आहे की असं का, की आपल्या एखाद्या व्यक्तीशी का जमत नाही, किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल इतकं का अचानक प्रेम वाटू लागतं, किंवा अचानक का ओढ लागते, तर हे सगळं असं आहे. हे सगळं खेळ सगळा जन्माजन्माचा आहे. ओके, तर हे तुम्हाला का सांगितलं, कारण की काही काही मुलांना खरंच कळत नाही की आपले फॅमिली मेंबर्स आपल्याशी असे का वागतात, आणि ते का नाही आपल्याला समजून घेत. ओके, तर हे असं आहे, म्हणून आपल्याला जमत नसतं. ओके, मला समजलं याचा आन्सर. मला खूप आधी, मी जेव्हा स्टडी स्टार्ट केला या गोष्टींबद्दल, तेव्हा मला समजायला लागलं. मला वाटलं की ज्या लोकांना खरंच उत्तर नाही मिळत आहे त्यांना उत्तर मिळावं, म्हणून हा भाग 1 होईल आपला. आणि भाग 2 पॅरेंट्स, फॅमिली अँड पॅरेंट्स याबद्दल येईल, आणि त्याच्यावरचे खूप नोट्स काढून ठेवले आहेत. मी तुम्हाला ना, हे बघा कसं आहे, आत्ता मी तुम्हाला या जन्माचं सांगेन की ते लोक असे वागतात, फॅमिली मेंबर्स असे वागतात, तुम्ही कसं वागायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगेन, पण मेन कारण कधीच कोणाला कळणार नाही. हे कोडं बनूनच राहील की असं का. हे अनेक वर्ष खूप लोकांना कळत नसतं. जे लोक म्हातारे होऊन मरूनही जातात त्यांनाही कळत नसतं की हे असं का, ह्या जन्मात आपण एवढे का दुःख भोगले, आपल्याला आपल्याशी घरचेच असे का वागले, आणि आपल्याशी सगळेच वाईट का वागतात. याचं मागचं कारण हे असं आहे की मागच्या जन्माचं जे आता मी तुम्हाला सगळं वर्णन करून सांगितलं, तुम्ही व्हिडिओ अनेकदा पाहू शकता. तुम्हाला जर वाटलं की तुमच्याही फ्रेंड्सना याचा उपयोग व्हायला पाहिजे, तुम्ही नक्की त्यांनाही शेअर करू शकता, कारण की त्यांनाही समजेल. आणि चुकीचा अर्थ अजिबात घ्यायचा नाही, चुकीचे विचार करायचे नाही, फक्त पॉझिटिव्ह विचार करा. आणि हे जे स्टडी आहे हे मी एकटीने केलं आहे, ह्याच्यावर कुठली ग्रुप डिस्कशन वगैरे नाही झालेलं आहे, आणि बाकीचे जे आहे फॅमिली असते वगैरे तसे वगैरे, त्या नॉर्मल गोष्टी जे आपण चर्चा करण्याच्या सारख्या योग्य असतात त्याच चर्चा केल्या जातात. पण हा जो सेल्फ स्टडी आहे हा फक्त स्वतः केला जातो, कारण कधी कोणाला भरोसा असतो नसतो, त्यामुळे या विद्येचा, स्टडीचा अपमान होऊ शकतो, अभ्यासाचा. कारण या गोष्टी खूप मोठ्या आहेत, खूप मोठ्या. भगवंताच्या गोष्टी आहेत, या खूप मोठ्या आहेत, म्हणून या गोष्टी कोणालाही शेअर केल्या जात नसतात. पण मला असं फील होतं आहे की ह्या गोष्टी ठीक आहे, अनेक लोकांना समजणं गरजेचं आहे, पण एका व्यक्तीला समजणं जास्त गरजेचं आहे. एका व्यक्तीला म्हणजे ठीक आहे, ते पब्लिकसाठी नाही आहे, तर
ओके. या अशा गोष्टी आहे. तर तुम्ही नक्की या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर जरी एखाद्याला व्यक्तीला वाटत असेल की पर्सनली पण आणखी जाणून घ्यावं, त्यांनी मला ईमेल करावा. ज्यांच्याकडे फोन नंबर त्यांनी फोन करून विचारावं. काही हरकत नाही, विचारू शकता. चला तर मग स्वाती बंदी पुन्हा भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बी पॉझिटिव्ह आणि मानत चला देवाला, हृदयात ठेवत चला देवाला. आणि हा स्टडी जो आहे याच्यावर विश्वास ठेवायला चालू करा. कारण की जर तुम्हाला या जन्मातच कोडं कळलं नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही. म्हणजे जन्म वाया गेल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छिते की देवावर विश्वास ठेवत चला, मानत चला देवाला. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याचा राज उलगडत जाणार आहे. आणि हो, मी सांगेन, नक्की सांगेन. कारण माझाही स्टडी चालू आहे. तुम्हाला म्हटलं की हा जो अभ्यास आहे हा न संपणार आहे. कारण की हा ब्रह्मांडाशी रिलेटेड आहे, ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. कळतंय तुम्हाला? फक्त पृथ्वीवरच राहतोय, पृथ्वीवरच फिरतोय असं नाही. पृथ्वीच्या बाहेरही दुनिया असते. ओके. तर हे असं आहे, खूप मोठा अभ्यास आहे हा. तर मी करतेच आहे. मला जितकं नॉलेज मिळतं, जितकं ज्ञान मिळतं तितकं मी तुम्हाला देण्याचा, सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की हा खूप वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या खूप हाय लेवलचा आहे हा. तरी पण मी तुम्हाला सर्वसामान्यांना कळण्यासाठी अगदी सोप्या भाषेत सांगितलं. चला तर मग स्वातीबाईंनी पुन्हा भेटेन 29 SB वर्ल्डमध्ये. तुमचं नेहमी स्वागत आहे आणि काळजी घ्या. आणि मी जे सांगितलं आहे ते नक्की फॉलो करा. अजून पण तुम्हाला खूप काय काय सांगणार आहे. अजून टाईप्स ऑफ फॅमिलीबद्दल खूप बोलायचं आहे आणि उपायही सांगेन. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.